कांदे वगैरे त्याच्यामध्ये माहिती का हे झाला भेल मध्ये नाही का त्या बारीक मिरच्या लागते तुला बी कोणते 0.5 मध्ये घेऊ का अशी झोप पाणी नको भेटू मध्ये एक ना मग लूक सगळं ह्या येते ना ते काहीतरी खातात दादा नाही स्टार ए वाव आयला व्हिडिओ कर दाखव आम्ही का करतो गर्दी हाय फिरायला लागलो ना मी तो दुकान आहे तो बघ चला आई बहुत कधी आहे ठेवा गाडी ती आपल्याला गाडी तिकडेच लावायला पाहिजे हो आता मेघा म्हणजे लहानच दिसते.
अरे इकडे जाऊ का ट्रॅकिंगला? इकडे आपल्याला बऱ्यापैकी म्हणजे हे बघायला मिळते, चांगले दृश्य मिळणार इकडे बघायला. आपण इकडे जायचं का? इकडे आपण ट्रॅकिंगला जाऊ शकतो. तो पुण्याचा ओसो गार्डन एवढा बेकार आहे. हा चला 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 चला. आता पाणी कमी आहे, एन्जॉय करू दे अन्वीला. ही विमान पडतंय. ए अन्वी हा चला चल. हा आहे त्यात गोटे पण आहेत अन्वी तिथे जवळ आहेत. आता पाणी कमी आहे ना, आता जमतंय. खतरनाक काटे राहते. साला तो थॉरवाला कुठे टाकून गेला गाडी जवळ. किती लोक अरे इथे एवढे लोक आहेत तर अजून दुसऱ्या ठिकाणी किती असणार. काय अन्वी इथे बस. अन्वी तिथे बस ना. हो तुला गोट देतो थांब. हा हे घे. हे इकडे बाजूला गोटे आहे. सांगतो मी. ट्राय करून पाहू ना. हा 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 पकडला. मच्छवारा आता मच्छी पकडने जा रहा है. याला खाद्य लटकवला राहते ना, त्याला खायला देतो तर तिथं बसते ती. मुरमुरा आहे का ना? प्रॅक्टिकल दाखवतो. नहीं नहीं स्टार फ्रूट्स लगाओ. अभी मच्छी जाल में आती है. नेट मध्ये अडवली पकडले आते. हो हो आहेत आहेत. अरे बस ये खोलूंगी. हाँ ये पकड़ नहीं क्या विकायला मिळणार मग. ये क्या बिस्तर के लिए लेके जाते हैं इसी शॉप. मच्छी बघ ना. तेलापी असेल का? अच्छा एक रस्सी को खींचना है. नहीं उसमें सारे आटा और आटे में कुछ तो डालते होंगे ना. सो फायनली आम्ही पोहोचलो फॉर्म हाऊसला. आमचे रिलेटिव्ह आहेत, त्यांचे फॉर्म हाऊस आहे झिलपी साईडला. सो तिकडे पोहोचलो आम्ही. झिलपीवर जेवढं एन्जॉय करायचो तर जेवढे पदार्थ ट्राय करायचे ते सगळे ट्राय करून आम्ही मग फायनली इथे पोहोचलो. पहिल्यांदा आलो, जवळ असल्यामुळे म्हटलं अजय म्हणाले की आपण जाऊन बघू कसं आहे, कारण आता जस्ट त्यांनी घेतलेलं होतं. सो इथं सगळं त्यांचं आता डेव्हलपमेंटचं सुरू आहे हळूहळू. आणि भरपूर व्हेजिटेबल्स लावलेले होते आणि रस्त्यामध्ये मँगो वगैरे सगळे घेऊन आम्ही छान एन्जॉय केलं इथं बसून. चला समोरचा व्लॉग एन्जॉय करा. आणि नागपूरच्या जवळपास जर कुणी राहत असेल तर नक्की झिलपी साईडला व्हिजिट करा. आता पावसाळ्याच्या दिवसांमध्ये भरपूर हिरवळ असते त्या साईडला आणि पूर्ण साईडला पहाड असल्यामुळे खूप छान नजारा असतो. आणि सिटीपासून लांब असल्यामुळे छान फ्रेश एअर असते, त्यामुळे छान वाटतं. आणि फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करण्यासाठी एकदम बेस्ट प्लेस आहे. सो थोडंसं जर कंटिन्यू पाऊस असला तर फिरायला थोडंसं तिथे प्रॉब्लेम होऊ शकतं, कारण कुठेही शेड नाही आहे. कंटिन्यू मोकळे एरिया असल्यामुळे
जर थोडं कमी पाऊस वगैरे असेल किंवा ज्या दिवशी आम्ही जसं गेलो होतो त्या दिवशी पावसाचं वातावरण पण पाऊस आलेलं नव्हतं अजिबात, सो आम्हाला दिवसभर ते एन्जॉय करता आलं. सो असं जर काही तुम्हाला पॉसिबल होत असेल तर नक्की व्हिजिट करा या प्लेसवर.